हॅलो फ्रेंड्स, तुम्हालाही मोमोज फार आवडत असतील आणि घरीच तुम्हाला चटणी आणि मोमोज जर बनवायचे असतील तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे आपले मोमोज जे आहेत ते अगदी छान आणि मस्त असे लागतात बरं का. चला तर झटपट तुम्हाला मी एक चटणीसुद्धा दाखवते बघा. बघा, ही घरीच बनवलेली आहे मी. किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, किती स्मूथ झालेली आहे आणि परफेक्ट चटणी झालेली आहे. आता झटपट मोमोज बनवून घेऊयात. सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे 1 कप मैदा. त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे तूप आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा. आता हा गोळा आपण रेस्टला ठेवणार आहे. त्या अगोदर यावरती लावायचं आहे तूप आणि सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे. चला तर आता हे 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे. झटपट एक कढई घ्यायची, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. त्यानंतर घालायचं आहे आपलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि यामध्ये घालायचा आहे कांदा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी कलर होईपर्यंत परतायचा. यानंतर घालायचं आहे गाजर आणि यामध्ये घालायचं आहे कोबी. जर तुम्हाला शिमला मिरचीही आवडत असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता. त्यानंतर काळी मिरी घालायची, मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हा छान असा आपला ज्यावेळेस मस्त असा परतून होईल मसाला, तेव्हा साईडला काढून थंड होण्यासाठी ठेवायचा. तुम्ही घेतलेले आहेत आपला जो पिठाचा गोळा आहे त्याचे छान असे पेढे तयार करून आणि मस्त असं हे बघा मीडियम आकाराने लाटायचं आहे. अगदी जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडसरही नाही. अगदी मी दाखवते या पद्धतीने प्लेटा तयार करून घ्यायच्या आहेत. चला तर झटपट सर्व मोमोज या पद्धतीने बंद करून घ्यायचे आहेत. अगदी बघा मस्त अशा पाकळ्यासुद्धा पडलेल्या आहेत सर्व मोमोजला. तर झटपट आता हे आपण उकडवून घ्यायचे आहेत. आता एक प्लेट घ्यायची, मस्त असं सर्व बाजूंनी याला तूप लावून घ्यायचं. अगोदर थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे आणि मग त्यामध्ये आपले जे मोमोज आहेत ते छान असे 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. आता आपले मोमोज शिजेपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर वेगवेगळे नवीन व्हिडिओज हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा. मी मस्त असे नवनवीन पद्धतीचे अजून रेसिपीज तुमच्यासाठी अपलोड करत जाईन. आता चटणी बनवण्यासाठी मी इथं 3-4 टोमॅटो जे आहेत ते छान असे उकडून घेतले होते. त्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आणि ते मिक्सरला छान वाटून घ्यायचं, अगदी छान स्मूथ असं. आता कढाईमध्ये घालायचं थोडंसं तूप, त्यामध्ये घालायचे लसूण आणि त्यानंतर घालायचा आहे गुळाचा एक खडा, चवीपुरतं मीठ आणि मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार होते. आता मोमोजसुद्धा छान असे 10 मिनिटातच शिजून तयार आहेत. आता झटपट हे आपण सर्व करायचं आणि स्वतः पहिला खायचं. खूप छान होतात बरं का. परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी राहा आणि खात राहा.